माघार माघार माघार, बिनविरोध बिनविरोध बिनविरोध। आज दिवसभर महाराष्ट्रामध्ये हेच शब्द ट्रेंड होत होते, कारण अर्थातच विधान परिषदेच्या 17 जागांची निवडणूक आणि त्यासाठी आज दुपारी 3 वाजेपर्यंत झालेली पळापळ। नमस्कार, मी पूर्वी भावे, तुम्ही पाहताय झिरो आवर। आज अखेर महाराष्ट्राच्या 17 विधान परिषद निवडणुकीच्या लढती ठरल्या आहेत, कारण आज होता उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिवस। त्यामुळे सकाळी 10 वाजल्यापासून बंडखोरांची मनधरणी करण्यासाठी नेत्यांची धावाधाव सुरू झाली होती। त्यात सर्वाधिक बंडाळी महायुतीत असल्यामुळे तिथल्या नेत्यांचीच दमछाक जास्त होती। मंत्री गिरीश महाजन, मंत्री उदय सामंत यांनी तर गेल्या 24 तासांमध्ये जवळपास सगळ्याच बंडखोरांशी संवाद साधले। त्यात त्यांना काही ठिकाणी यश आलं, तर 2 ठिकाणी मात्र त्यांना यश आलेलं नाहीये। पहिलं ठिकाण नाशिक आणि दुसरं जळगाव। दोन्ही ठिकाणी काय घडलं हे मी तुम्हाला सांगणार आहेच, पण त्याआधी महामाघार आघाडीची बातमी, माफ करा, महाविकास आघाडीची बातमी। काय आहे ना, 17 जागांवरची निवडणूक पाहिली तर जितका जास्त चांगला समन्वय महाविकास आघाडीनं जागा वाटप उमेदवारांमध्ये दाखवला, तितकाच गलथानपणा उमेदवारांना टिकवण्यात दाखवला। आणि म्हणूनच महाविकास आघाडी आज महामाघार आघाडी झाली आहे। आकडेवारीच सांगते, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 17 जागा, त्यासाठी जवळपास 11,000 मतदार, त्यातही जवळपास 7,000 मतं महायुतीकडे आणि जेमतेम 1,800 मतं महाविकास आघाडीकडे। त्यामुळे कागदावरती पाहिलं तर या निवडणुकीमध्ये एकही जागा जिंकण्याचं संख्याबळ महाविकास आघाडीकडे नव्हतंच। पण तरीही महाविकास आघाडीनं सगळ्या जागा लढणार अशी घोषणा केली। आता घोषणा तर केली, पण उमेदवारांचं काय? हा विचार महाविकास आघाडीने आधी केला होता का नाही कोण जाणे, कारण आधीच महाविकास आघाडीनं 17 पैकी फक्त 15 ठिकाणीच उमेदवार उतरवले। 3-4 पक्ष एकत्र असूनही 17 सक्षम उमेदवार त्यांना उभे करता आले नाहीत, हे पहिलं अपयश। दुसरं अपयश, जे काही 15 उमेदवार होते तेही शेवटपर्यंत टिकवता आले नाही, कारण 15 पैकी 8 उमेदवारांची माघार पाहायला मिळाली। एका ठिकाणी उमेदवाराचा अर्ज बाद झालाय असे 9 उमेदवार गळलेत। म्हणजेच काय, तर आज 17 पैकी फक्त 6 ठिकाणी महायुतीचे अधिकृत उमेदवार उरलेत। आणि त्यावरच आधारित आजचा आपला पहिला प्रश्न आहे, तो आपण पाहूयात पोल सेंटरला। विधान परिषदेत 17 पैकी अर्ध्याहून जास्त ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांची माघार। महाविकास आघाडीवरती नामुष्की कशामुळे ओढवली असं तुम्हाला वाटतं? याला भाजपचा घोडेबाजार कारणीभूत आहे का महाविकास आघाडीचंच कमकुवत नेतृत्व कारणीभूत आहे? तुम्हाला काय वाटतंय मला नक्की सांगा। आता घोडेबाजाराचा पर्याय या प्रश्नाच्या उत्तरात दिलाय, त्याचं कारणही मी तुम्हाला सांगते। महाविकास आघाडीने ज्या दिवशी उमेदवारी जाहीर केल्या होत्या त्याच दिवशी बंडखोरी, पैशाचा बाजार, उमेदवारांची मतदारांची पळवापळव होणार असे हे आरोप केले होते। पण विरोधकांची खरी ताकद केवळ सरकारवर टीका करण्यात नसते, तर निवडणुकीचं गणित, संघटन शक्ती आणि जागा वाटपातील शिस्त दाखवण्यातही असते। आणि आता महाविकास आघाडीने हा सगळा विचार करूनच परिषदेला उमेदवार दिले असावेत असं सगळ्यांनाच वाटत होतं। पण विधान परिषद निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी पुन्हा एकदा नियोजन, समन्वय आणि नेतृत्वाच्या प्रश्नांवरती अडखळताना दिसली। आणि म्हणूनच 17 पैकी 5 जागांवरती बिनविरोध निवडणूक झाली आहे। राज्यातल्या 17 पैकी कोणत्या 5 जागांवरती महायुतीचे उमेदवार निवडणुकी आधीच जिंकून आलेत हे आता आपण पाहूयात, आणि त्याच्यासाठी आपण जाऊयात आपल्या मीडिया सेंटरला। विधान परिषदेच्या आखाड्यामध्ये ठाण्यातनं महायुतीचे म्हणजेच शिवसेनेचे रवींद्र फाटक बिनविरोध निवडून आलेले आहेत, म्हणजे त्यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झालेला आहे असं म्हटलं पाहिजे। अनिकेत तटकरे राष्ट्रवादीचे महायुतीचे अधिकृत उमेदवार, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग बिनविरोध। महायुतीचे विक्रम काकडे राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत, पुण्यातनं बिनविरोध। महायुतीचे दुष्यंत चतुर्वेदी शिवसेनेचे उमेदवार, यवतमाळमधनं बिनविरोध। भाजपचे अरुण लखानी महायुतीचे वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली इथले उमेदवार बिनविरोध। तर या झाल्या 5 बिनविरोध जागा। आता उरल्या 12, तिथे नक्की काय होणार तर ते समजून घेण्यासाठी जरा डेटा सेंटरला जाऊयात आणि उरलेल्या 12 जागांचं अंतिम चित्र आता कसं झालंय
ते आपण बघूयात. तर विधान परिषद निवडणूक 2026चा हा एक अख्खा तक्ताच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय. अहिल्यानगरच्या जागेपासून सुरुवात करतोय. प्राजक्त तनपुरे यांनी भाजपमध्ये नुकताच पक्षप्रवेश घेतला, हे तुम्हाला माहितीच आहे. महाविकास आघाडीने इथे उमेदवारच दिलेला नाहीये आणि दत्ता पानसरे हे इकडचे अपक्ष म्हणून त्यांनी उमेदवारी भरलेले, त्यांच्या समोर उभे असलेले बंडखोर आहेत. परंतु यामध्ये सुद्धा एक ट्विस्ट आहे, त्याच्याबद्दल आपण थोड्याच वेळात अपडेट घेणार आहोत. जळगावमधनं नंदकिशोर महाजन भाजपचे महायुतीचे अधिकृत उमेदवार, त्यांच्या समोर असणारे शरद तायडे शिवसेनेचे उमेदवार जे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. पण शिवसेना म्हणजे शिंदेंच्या शिवसेनेच्या रेश्मा काळे इथनं असणार आहेत बंडखोर. म्हणजे इथे महायुतीचेच 2 उमेदवार आहेत. नाशिकमध्ये नरेंद्र दराडे हे शिवसेनेचे महायुतीचे उमेदवार आहेत. महाविकास आघाडीने येथे उमेदवार दिला नाही, पण भाजपचे गोकुळ गीते हे बंडखोर म्हणून अजूनही रिंगणात आहेत, अपक्ष म्हणून. आणि त्यामुळे इथे सुद्धा महायुतीत पुन्हा एकदा 2 हात होणार असं दिसतंय. सोलापूरमध्ये भाजपचे राजेंद्र राऊत, त्यांच्यासमोर आदित्य फत्तेपूरकर यांनी अर्ज भरला होता काँग्रेसचा, परंतु त्यांचा अर्जच बाद झाला. आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे वसंत देशमुख हे बंडखोर म्हणून उभे आहेत. आता त्यांना महाविकास आघाडी पाठिंबा देते का बघायचं. आणि आता येऊयात सांगली साताऱ्याकडे. सांगली साताऱ्यामध्ये धैर्यशील कदम हे भाजपचे आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. अभय जगताप राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हे महाविकास आघाडीचे उमेदवार त्यांच्या विरोधात असतील. आता मराठवाड्यात नांदेडकडे जाऊया. अमर राजूरकर भाजपचे इथले उमेदवार आहेत. रामदास सुमठणकर हे काँग्रेसचे उमेदवार होते, पण त्यांनी माघार घेतली. आणि कृष्णा पाटील अष्टीकर हे महाविकास आघाडीचे कदाचित पाठिंब्याने असलेले अपक्ष उमेदवार आता असणार आहेत रिंगणात. त्यानंतर धाराशिव, लातूर, बीड इथनं बसवराज पाटील हे भाजपचे उमेदवार आहेत, म्हणजेच महायुतीचे उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधात महेश देशमुख हे काँग्रेसचे उमेदवार. इथे दुहेरी लढत होणार आहे. परभणी हिंगोलीमध्ये सईद खान हे शिवसेनेचे आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. त्यांच्या विरोधामध्ये विवेक नावंदर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे उमेदवार. परंतु महाविकास आघाडीचेच काँग्रेसचे सुशील देशमुख हे सुद्धा इथे बंडखोर आहेत. त्यामुळे इथे महाविकास आघाडीमध्ये भिडंत आहे. छत्रपती संभाजीनगर जालन्यामध्ये सुहास शिरसाट भाजपचे, त्यांच्या समोर देवयानी डोणगावकर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अचानक माघार घेतली, त्यामुळे त्यांना पक्षातनं काढण्यात आलेलं आहे, त्यांच्यावरती कारवाई करण्यात आलेली आहे. पण इथे सुद्धा महाविकास आघाडीने थोडक्यात माघार घेतली. आणि गणेश लोखंडे इथले बंडखोर उमेदवार आहेत अपक्ष, पण इथे ठाकरेंचा पाठिंबा त्यांना आता मिळणार आहे. भंडारा गोंदिया अविनाश ब्राह्मणकर भाजपचे उमेदवार, दिलीप बनसोड काँग्रेसचे उमेदवार त्यांच्या विरोधात होते, ज्यांनी माघार घेतली. पण नरेश ईश्वरकर हे इथले काँग्रेसचे बंडखोर उमेदवार आहेत. आणि सगळ्यात शेवटी आपण येतोय, माफ करा, आधी अमरावतीला जाऊयात. अमरावती प्रवीण पोटे भाजपचे अधिकृत उमेदवार आहेत. हर्षदीप देशमुख हे काँग्रेसचे त्यांच्या विरोधातले उमेदवार. पण वंचित बहुजन पक्षाचे निलेश विश्वकर्मा हे सुद्धा इथनं उभे आहेत, त्यामुळे इथे तिहेरी लढत असेल. नागपूरमध्ये राजीव पोद्दार हे भाजपचे आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये महाविकास आघाडी आणि काँग्रेसचे अतुल लोंढे हे अधिकृत उमेदवार आहेत. त्यामुळे एकंदरीत चित्र बघितलं तर हे लाल रंगामध्ये सगळे जे आहेत ते माघार घेतलेले महाविकास आघाडीचे उमेदवार आपल्याला इथे दिसत आहेत. 2 ठिकाणी उमेदवारच दिला नव्हता. तर आता तुम्हाला कळलं असेल की मी सुरुवातीला महामाघार आघाडी असं का म्हटलं. 8 ठिकाणी उमेदवारांनी माघार घेतली आहे. त्यात 4 काँग्रेसचे तर ठाकरेंच्या सेनेचे आणि पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रत्येकी 2 उमेदवार आहेत. ठाकरेंनी तातडीने आपल्या उमेदवारांची पक्षातनं किमान हकालपट्टी तरी केली आहे. दुसरीकडे काँग्रेस किंवा पवारांच्या राष्ट्रवादीने अशी कारवाई केल्याची माहितीही नाही. असो, आता फक्त 11 जागांसाठीच मतदान होणार आहे. त्यातही खरी चुरस असणार आहे 3 जागांवरती. पहिली नाशिक, दुसरी जळगाव आणि तिसरी जागा परभणीची. आता या 3 ठिकाणचं जरा विश्लेषण करूया. आज नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. इथे गीते बंधूंची बंडखोरी महायुतीसाठी गेले 2-3 दिवस सातत्याने डोकेदुखी ठरली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर गणेश गीतेंनी सकाळीच माघार घेतली, मात्र त्यांचे बंधू गोकुळ गीतेंनी सगळ्यांना शेवटपर्यंत झुंजवत ठेवलं. मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय आणि उद्योगमंत्री उदय सामंत
यांनी शेवटच्या मिनिटापर्यंत त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न केले, मात्र त्याचा फायदाच झाला नाही, कारण गोकुळ गीते अर्ज माघारीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे फिरकले नाही. त्यामुळे आता नाशकामध्ये महाविकास आघाडीचा जरी उमेदवार नसला तरी शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंच्या विरोधात गोकुळ गीतेंचं आव्हान नक्की असेल. आता दुसरी जागा जिथे नाशिकमुळेच बंडखोरी कायम राहिली आहे ती म्हणजे जळगाव. इथे महायुतीकडनं भाजपचे नंदकिशोर महाजन हे अधिकृत उमेदवार आहेत, मात्र शिवसेनेच्या बंडखोर रेश्मा काळेंनीही अर्ज भरला होता आणि त्यांनी आज सकाळीच ठणकावून सांगितलं होतं की जर नाशकामध्ये गोकुळ गीतेंनी उमेदवारी मागे घेतली तरच आपणही माघार घेणार. तिकडे नाशकामध्ये गोकुळ गीतेंनी उमेदवारी कायम ठेवली आणि म्हणूनच रेश्मा काळेंनी आपली उमेदवारी कायम ठेवली. त्यामुळे झालं काय तर आता जळगावमध्ये महायुतीचे उमेदवार म्हणजेच नंदकिशोर महाजन, बंडखोर रेश्मा काळे आणि महाविकास आघाडीचे शरद तायडे आणि अपक्ष अनिल चौधरी अशी चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे. आणि या सगळ्यावरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ आणि काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आपल्यासोबत असणार आहेत अगदी थोड्याच वेळात. आणि त्यांच्याशी चर्चा करण्याआधी मात्र आपण अहिल्यानगरात जरा जाणार आहोत. तिथे निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे, कारण तिथे सुद्धा एक सावळा गोंधळ आहे. नाशिकनंतर सगळ्यात जास्त ड्रामा अहिल्यानगरमध्येच झाला आणि तोच आपण समजून घेऊयात. त्यासाठी आपल्यासोबत आहेत आपले प्रतिनिधी, माफ करा, त्यासाठी आपल्यासोबत आहेत सुनील भोंगळ. एक प्रश्न आहे सुनील, नक्की कशा पद्धतीने आत्ता हा सगळा जो तिढा आहे तो सुटण्याची शक्यता दिसतीये का? म्हणजे मुळामध्ये महायुतीच्या विरोधामध्ये जे उमेदवार आहेत त्यांचा अर्ज अपात्र ठरवला गेलाय असं आम्हाला कळलेलं आहे, तर त्यावरती काय नवीन डेव्हलपमेंट आहे? यातनं काही वेगळा मार्ग निघतोय का? इथे सुद्धा बिनविरोध होण्याची शक्यता आहे? नक्कीच पूर्वी अजूनही या अर्जासंदर्भामध्ये जे आहे गोंधळ कायम आहे, कारण अजूनही या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारचा ठोस निर्णय जो आहे तो जिल्हाधिकाऱ्यांमार्फत देण्यात आलेला नाही. या ठिकाणी जर बघितलं तर अपक्ष उमेदवार असलेले दत्तात्रय पानसरे यांच्या वतीनं त्यांचे प्राधिकृत प्रतिनिधी म्हणून शाहबाज सय्यद यांनी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास जो आहे त्यांचा अर्ज परस्पर माघारी घेतल्याचा आरोप जो आहे दत्तात्रय पानसरे यांनी केला आणि आपल्याला हे मान्य नसल्याचं म्हणत त्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आत्महत्या करण्याचा इशारा दिला आणि सोबतच त्या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केलेलं होतं. मात्र काहीच वेळापूर्वी जे आहेत शहराचे आमदार, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार जे आहेत संग्राम जगताप यांच्यासोबत या दत्तात्रय पानसरे जे आहेत तर ते जिल्हाधिकारी कार्यालयातून निघून गेलेले आहेत. मात्र या संदर्भामध्ये अजून कुठल्याही प्रकारचा निर्णय जो आहे तर तो जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला या ठिकाणी दिसत नाही. त्यामुळे गोंधळ अजूनही कायम असल्याचं पाहायला मिळतं. नक्कीच सुनील, याचे अपडेट्स आम्ही घेऊच तुमच्याकडनं. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल. आणि आता आपण थेट जाऊयात आपल्या गेस्ट सेंटरला. आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आणि त्याचबरोबर भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ. तुम्हा दोघांचंही मी स्वागत करते. आणि अर्थातच पहिला प्रश्न आहे हनुमंतजी तुम्हाला. अत्यंत ठामपणे महाविकास आघाडीने अगदी ठासून सांगितलेलं होतं की आम्ही 17च्या 17 जागांवरती उमेदवार देणार आणि पूर्ण ताकदीने विधान परिषदेमध्ये सुद्धा आम्ही विरोध करणार, आम्ही लढणार. पण असं बघता बघता त्याच्यातले अर्धे हात तर गळून गेलेले आहेत. काय सांगाल याच्याबद्दल? पूर्वीची लोकशाहीसाठी ही खूप गंभीर गोष्ट आहे. सत्ताधाऱ्यांनी एका जागेवर आमच्या उमेदवारांनी माघार घ्यावं म्हणून काय केलं हे सर्वश्रुत आहे. तुमच्या माध्यमांच्या प्रतिनिधींनीही अनेक उमेदवारांशी संवाद साधलेला आहे आणि तिथं घडलेल्या घडामोडी दाखवलेल्या आहेत. पंढरपूरमधून आमचा उमेदवारी अर्ज भरलेले म्हणजे सोलापूरच्या स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी जे आदित्य फतेपूरकर होते त्यांचे जे सूचक होते त्या सूचकांनी स्वतः सही केली होती. ते सूचक त्यांचे 25-30 वर्षापासूनचे स्नेही आहेत, मित्र आहेत, सहकारी राहिलेले आहेत. संध्याकाळपर्यंत ते सांगत होते माझ्यावर खूप दबाव येतोय, त्याच्या रेकॉर्डिंग आहेत फोनच्या, मला त्रास होतोय असं सांगितलं, 3 लोकांकडून मला दबाव आणण्यात येत आहे असं सांगितलं आणि सकाळी जिल्हाधिकारी महोदयांकडे जाऊन त्यांनी माझी सही नाही असा खोटा तक्रार अर्ज दिला. आमचे आदित्य फतेपूरकर शेवटपर्यंत ठाम होते की चौकशी करा, सही बघा, खरं खोटं करा, पण कलेक्टर महोदयांनी कुठलंही ऐकलं नाही. प्रचंड मोठा दबाव, प्रचंड मोठा त्रास आणि दहशत आमच्या तिथल्या 10 उमेदवार नावांचे सूचक जे होते त्यातले 10वे भोसले म्हणून होते यांच्यावर आली. तसाच प्रकार अनेक ठिकाणी झाला. पोलिसांना वापरलं गेलं,
थांबा, ऐका, होऊ द्या. बर पोलिसांना बोला वापरलं yes. गेलं, पैसा वापरला गेला, धाकदडपशाही वापरली गेली, दहशत वापरली गेली. जिथं उमेदवार मॅनेज होणार नाही, जिथं उमेदवार विकत घेतला जाणार नाही, तिथं प्रशासनाच्या माध्यमातून, जुन्या पोलीस केसेसच्या माध्यमातून काही सूचक जे आहेत त्यांना सुद्धा फोडण्यात आलं, त्यांना सुद्धा विकत घेण्यात आलं. लोकशाही संपवण्याचा हा प्रकार आहे. महानगरपालिका, नगरपालिकामध्ये 1000 पेक्षा जास्त उमेदवार असे दाबदडपशाही करून बिनविरोध काढण्याचा सरकारचा प्रयत्न होता. तीच हुकुमशाही, तीच गुंडगिरी, तीच दहशत या निवडणुकीमध्ये महायुती सरकारकडून अवलंबण्यात आली. काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी निषेध करतो. आणि ज्या उमेदवारांनी माघार घेतली, जे उमेदवार या दडपणाला आमिषाला बळी पडले, त्यांच्यावर काँग्रेस पक्ष निलंबनाची कारवाई करेल असा सक्त इशारा काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पण आता हनुमानजी, आता माझा प्रश्न असा आहे तुम्हाला, सर्वसामान्यांच्या वतीने असा एक प्रश्न आहे की विधानसभा निवडणूक झाली, त्याच्यानंतर ईव्हीएमच्या मुद्द्यावरती तुम्ही प्रश्न उपस्थित केलेत. महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळेला खूप मोठ्या प्रमाणावरती कसे उमेदवार विकले जात आहेत किंवा त्यांच्यावरती कसा दबाव आणला जातोय असा मुद्दा तुम्ही पुढे केलेला होता. आत्ता सुद्धा तोच पुन्हा एकदा मुद्दा येतोय. अशा स्थितीमध्ये तुम्हाला असं वाटत नाहीये का की तुम्हाला समर्थन करणाऱ्यांची साफ निराशा या सगळ्या ह्याच्यामध्ये होतीये, कारण कुठल्याही पद्धतीने यातून सुद्धा तुम्हाला मार्गच काढता येत नाहीये? खूप चांगला प्रश्न विचारला, तुमचं अभिनंदन. आम्हाला समर्थन देणारे संतप्त आहेत. सत्ताधाऱ्यांचं हे वागणं उघड्या डोळ्यांनी नागरिक जनता डोळ्यांनी पाहत आहे. पैशाचा वापर केला जात असताना आणि एबी फॉर्म घेताना, निवडणूक फॉर्म भरताना सूचक 10 असतात. उमेदवार स्वतः घोड्यावर बसलेला असतो आणि ऐन वेळेला त्याच्या जुन्या फाईल काढल्या जातात. त्याच्या घरी पोलिसांना पाठवलं जातं, त्याच्या घरी गुंडांना पाठवलं जातं, त्याच्या नातेवाईकांना, कुटुंबांना दबाव आणला जातो. सोलापूरमध्ये कल्याण शेट्टी म्हणून आमदार असतील, पालकमंत्री जयकुमारजी गोरे असतील, की तिथले सगळे भाजपाचे पुढारी असतील, ह्यांनी काय केलं हे अशा तुमच्या उमेदवारांना स्थानिक पातळीवर तुम्ही समर्थन किंवा तुम्ही बळ देण्यासाठी सुद्धा कमी पडताय असं तुम्हाला नाही का वाटत? किंवा उमेदवार निवडताना सुद्धा कोण दबावाखाली जास्त येण्याची शक्यता आहे याचा तुम्ही विचार किंवा समन्वय या बाबतीमध्ये वेगळ्या पद्धतीने करू नाही का शकत? अहो, राधाकृष्ण विखे पाटील दबावाला घाबरले, अशोकराव चव्हाण माजी मुख्यमंत्री दबावाला घाबरले. त्यामुळे दबावाला घाबरणारे आणि दबावाला न घाबरणारे ह्यांचा आमचा सामना चालू आहे ना. पण दबाव ज्यांनी आणला, ज्यांनी यंत्रणेचा गैरवापर केला, ज्यांनी लोकशाही प्रक्रिया आखी खंडित करून प्रशासकीय यंत्रणेला, कलेक्टरला वापरून अर्ज बाद करायची बेकायदेशीर गोष्टी करायला लावल्या, त्यांनाही तुम्ही प्रश्न विचारावा. काँग्रेस पक्ष सक्षमपणे लढतोय. काँग्रेस पक्ष अनेक ठिकाणी काँग्रेस पक्षाकडे निवडून येतील, काँग्रेस पक्ष निवडून येतील इतकी मतं नसताना सुद्धा लोकशाहीसाठी आम्ही लढत होतो. आम्ही लोकशाही प्रक्रिया पाळत होतो, फॉर्म भरले होते, सूचक दिले होते, तयारीला लागलो होतो. या वाईट काळात सुद्धा महेश देशमुखांसारखे, अतुलजी लोंढे यांच्यासारखे हे खरोखरच दुर्दैव आहे लोकशाहीच्या दृष्टीने सुद्धा आणि सर्वसामान्यांच्या दृष्टीने सुद्धा. आता तुम्ही विचारलेल्या प्रश्नांचा आपण अवधूत वाघ यांच्याकडनं उत्तर करू. मान्य सपशेल ऐका, सपशेल अमान्य तुमचं म्हणणं मला खोडून काढू द्या. अवधूत वाघ नंतर बोलतील, माझी विनंती. तुमचं म्हणणं खोडून काढू द्या. काँग्रेस पक्षानं सक्षम उमेदवार दिले होते. सत्तेचा रेटा, दहशत आणि गुंडगिरी याच्या पुढे आमच्या माणसांचं काही चालत नाही. दहशत गुंडगिरी करणाऱ्यांना प्रश्न विचारावे माध्यमांनी. ठीक आहे, पण माघारी नाट्यानंतर तरी आम्हाला असं वाटतंय की या सगळ्या ह्याच्यामध्ये इतरही काही कारणं असू शकतात आणि त्याच्यामध्ये समन्वय किंवा कुठेतरी पाठबळाचा अभाव जाणवतो सर्वसामान्यांना बाहेरून. मी तुमच्याकडे येते परत, हनुमानजी येते नक्की, पण आधी तुमच्या प्रश्नांची आपण उत्तरं घेऊया. अवधूतजी, तुम्ही ऐकलत काय काय आरोप केलेत, तुमचं उत्तर काय? नाचता येईना अंगण वाकडे या मराठी म्हणीने मी सुरुवात करतो. सातत्याने अपयशी ठरणाऱ्या नेत्याच्या नेतृत्वाखालील पक्ष यापुढेही कधीही सफल होणार नाही. पहिली गोष्ट आहे की आता हनुमंत पवारांनी केलेले सगळे आरोप मी नाकारतो, परंतु काही जर आपण ते मान्य केले समजा, तर मला एक प्रश्न विचारायचा आहे की ज्यांच्या केसेस आहेत, समजा केसेसला घाबरले ना, केसेस आहेत अशा, समजा आमिषाला बळी पडले ना, तर आमिषाला बळी पडतील अशा, धाकट दपशाला बळी पडतील अशा लोकांना तुम्ही तिकीट देता? अशा लोकांना तुम्ही नेता मानता? जी माणसं अशा छोट्या मोठ्या गोष्टीला बळी पडतात, अशी लोक, खोगीर भरती लोक, ही जर तुमच्या पक्षातर्फे विधान परिषदेचे तुमचे उमेदवार असतील, यावरून तुमची इमारत किती पोकळ ढाच्यावर उभी आहे, तुमच्या प्रत्येक विटा किती भुसभुशीत आहेत हे कळतं. तुम्ही काय म्हणता हो, धाकट पशा? 19 महिने 1,30,000 लोक आणीबाणीमध्ये आतमध्ये होते. त्यांनी कधी आपला पक्ष सोडला नाही
आणि इंदिरा गांधींना 77ला हरवलं, 19 महिने तुरुंगात राहून. तुम्ही काय लोकशाहीच्या गप्पा मारतो आमच्याशी? बर पण तुम्ही ज्या पण माणसाला अवधूतजी तिकीट तुम्हाला दिली, एक प्रश्न मी पण विचारते याच मुद्द्यावरती की अकार्यक्षमतेबद्दल तर तुम्ही विरोधकांच्या म्हणजे तुमच्या विरोधकांच्या आत्ता बोललात, पण त्याचबरोबर बिनविरोध निवडणुकीचा मार्ग जेव्हा मोकळा तुम्ही करता तेव्हा लोकशाहीवरती घाला येतो असं तुम्हाला नाही वाटत? मला अजिबात असं वाटत नाही. पहिली गोष्ट म्हणजे बिनविरोध निवडणूक होणं म्हणजे काही चुकीचं नाहीये. ज्यावेळी वसंत चव्हाण हे राज्यसभेचे तत्कालीन राष्ट्रवादीचे खासदार हे ज्यावेळी अकाली निधन पावले, त्यावेळी त्यांच्या पोटनिवडणुकीमध्ये सुद्धा सुप्रिया सुळे या बिनविरोध निवडून आल्या, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे बिनविरोध निवडून येण्याची किमया ही राष्ट्रवादीने केलेली आहे. म्हणजे महाविकास आघाडीचा जो एक घटक पक्ष आहे, जाऊ देत. परंतु एक लक्षात घ्या पूर्वीजी, की ही इनडायरेक्ट पद्धत असते. तुम्ही आता एवढं कोष्टक दाखवलं, या कोष्टकामध्ये महाविकास आघाडी आणखीन महायुती यांचं पक्षीय बलाबल समोरासमोर दिसतं. पण अवधूतजी एक पुन्हा प्रश्न आहे की विरोध नाही म्हणजे लोकशाही आहे असा अर्थ नाही, मी आहे का असं त्याचा? म्हटलेलं नाहीये. मी असं म्हटलेलं नाहीये. माझ्या उगीच चुकीचे शब्द माझ्या तोंडात घालू नका. मी असं म्हटलं की बिनविरोध होणं म्हणजे लोकशाहीचा खून वगैरे असं काही नाही. ज्यावेळी आपल्याला चिन्ह स्पष्ट दिसत असतं की या इनडायरेक्ट इलेक्शनमध्ये आपला टिकाव लागणार नाही, आपण हरणार आहोत, त्यावेळी हरण्याची माळ गळ्यात घालण्यापेक्षा एखादा माणूस हा माघार घेऊ शकतो. काय झालंय की हे जे 17 महाविकास आघाडीचे उमेदवार आहे ना, त्यांना जबरदस्तीने घोड्यावर बसवलेलं आहे. त्यातल्या कोणालाही उभं राहायची इच्छा नव्हती. इव्हन बाळ माने, तुम्हाला सांगतो, बाळ माने हे आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते. गेल्या विधानसभेच्या ठीक आहे. इलेक्शनला काही झालं, मतभेद झालं म्हणून ते शिवसेनेत गेले. मला सांगा, शिवसेनेने त्यांना उमेदवारी का दिली? शिवसेनेकडे दुसरा कोण कार्यकर्ता नव्हता का? मग त्यांना बाळ मानेंना तिकीट दिलं आणि बाळ मानेंना शेवटी त्यांनी आपलं, ज्याप्रमाणे ते भारतीय जनता पक्षातनं उबाटामध्ये गेले, त्याने आपले विचार बदलले आणि पूर्वीच्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचं ऐकलं. त्यात चुकलं कुठे? तुम्ही ज्यावेळी ढिसाळ वीट देता त्यावेळी तुमची इमारत कधीही पडू शकते. तुम्ही का हनुमंत पवार सारख्या एखाद्या कार्यकर्त्याला, हनुमंत पवारला का नाही तिकीट दिलं? हनुमंत पवारवर कितीही प्रेशर आलं असतं, मला माहिती आहे, हनुमंत पवार हटले नसते, त्यांनी इलेक्शन लढलीच असते. मी विचारणारच होते अवधूतजी, आपण त्यांनाच विचारूया. हनुमंतजी, कुठेतरी तुमच्यासारख्या निष्ठावंतांना तिकीट मिळालं असतं तर ही परिस्थिती माघारीची आलीच नसती. अवधूतजींनी मला उमेदवारी देण्याबद्दल वक्तव्य केलं, पर्सनली मी त्यांचे धन्यवाद देतो. पण बिलकुल काळजी करू नका, माझा पक्ष मला न्याय द्यायला सक्षम आहे. पण चित्रा वाघांपासून ते त्या लाडांपासून, दरेकरांपासून ते त्या गोपीचंद पडळकरांपर्यंत उमेदवारी दिली, पण तुमच्यासारख्या लढाऊ माणसाला भाजपानं मागं ठेवलं, याचं आम्हालाही दुःख आहे. आता तुम्हाला उमेदवारी दिली असती तर मला माहित आहे की भाजपाच्या इतर उमेदवारांनी कशी दहशत केली. जसं पैशाने समोरच्याला विकत घेतलं तसं तुम्ही नक्की विकत घेतलं नसतं. आमचे उमेदवार का बरं माघार घेतात, आमचे उमेदवार दबावाला का बळी पडतात, असा प्रश्न तुम्ही मला विचारला. उलट प्रश्न मला तुमचा असा आहे की तुमचे नेते दबाव का आणतात? जर संख्याबळ तुमच्याकडे आहे, जर तुमच्याकडे निवडून येण्या एवढी संख्या आहे तर होऊ द्या ना निवडणूक. का घाबरताय? निवडणूक होण्यापासून घाबरायचं आणि साध्या साध्या उमेदवारांवर सर्व शक्तीनिशी दबाव आणायचा, हे काही चांगलं नाही. यानं लोकशाहीचा गळा घोटला जातो. अतुल लोंढेंसारखे, महेश देशमुखांसारखे अशी मंडळी आमची लढतायत ना, बियाची कणस आहेत, तुमच्याशी लढायला खंबीर आहेत. जे लोक बळी पडले ते यवतमाळचे आमचे कांबळे म्हणून माजी प्रशासकीय अधिकारी होते, त्यांच्या कुठल्या चौकशा आणि कशा फाईल लावल्या त्यांनी डोळ्यामध्ये अश्रू आणून आम्हाला सांगितलं. हिंमत आहे तर अशा कुठल्याही उमेदवाराला आता भाजपामध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश देणार नाही असं तुम्ही आता डिक्लेअर करा. की जर काँग्रेसचे उमेदवार पळपुटे आहेत, त्यांच्यावर केसेस आहेत, दबाव घेतात, खोगीर भरती, तर यातल्या कुणालाही आम्ही आता शिवसेनेमध्ये एकनाथ शिंदेच्या आणि भाजपामध्ये घेणार नाही असा शब्द द्या तुम्ही महाराष्ट्राला, आम्ही मान्य करू. मग अवधूतजी, देणार का तुम्ही असा शब्द? अगदी थोडक्यात उत्तर द्या. बघा, आम्ही जो मनुष्य आमच्या पक्षात येऊ इच्छितो आणि ज्या माणसाला आमची सांस्कृतिक राष्ट्रवादाची विचारधारा मान्य आहे, अशा कुठच्याही माणसाला इन्क्लुडिंग हनुमंत पवारांना आमच्या पक्षात प्रवेश आहे, जर त्याने आमची विचारधारा मान्य केली तर. त्यामुळे आमच्या घराला दरवाजेच नाही आहेत. आमच्या घरामध्ये कोणी कधी येऊ शकतं. त्यामुळे असे शब्द वगैरे देण्याचे काही कारण नाही. मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2, मी मगाशी बोललो की आपण वानगी दाखल जरी हे मान्य केलं की आम्ही प्रेशराईज करतो किंवा आणखी काही करतो, तरीही उमेदवार एवढे कच्चे कसे, हा माझा प्रश्न होता.
मी टोटली डिनाय करतो की अशा प्रकारे काय होतं. बरं, ठीक शेवटी आहे, आज ठीक आहे. नाशिकमध्ये अर्ध्या मिनिटात संपवतो. हां, नाशिकमध्ये जो भारतीय जनता पक्षाचा बंडखोर उमेदवार आहे त्याच्यावर आमचा पक्ष आहे त्याच्याबरोबर बोलणी करणं, त्याच्याबरोबर त्याला माघारी घेण्यासाठी त्याच्यावर दबाव टाकणं हे आमचा पक्ष म्हणून कामच आहे. परंतु मला असं वाटत नाही की भारतीय जनता पक्षाचा कुठचाही नेता महाविकास आघाडीच्या कुठच्याही नेत्याबरोबर बोलून त्याला माघार घ्यायला लावली, कारण त्याची आम्हाला गरज नाही. 17च्या ठीक आहे. 17 ज्यावेळी आमची लोक जिंकणार आहेत तर ठीक आम्ही आहे, ठीक यांना आहे. कशाला अवधूतजी, तुम्ही घाबरू? म्हणताय की कुठलाही यांना दबाव कशाला तुम्ही कधी घाबरू? विरोधकांवरती टाकत अहो नाही. यांना कशाला आणि घाबरू? कोण आहे ते? हनुमंत कोण आहे ते? पवार म्हणतायत की असा दबाव तुम्ही टाकलेला आहे, पण आजच्या घडीची वस्तुस्थिती ही आहे की 5 बिनविरोध उमेदवार महायुतीचे निवडून येणार आहेत आणि त्याचबरोबर उरलेल्या 11 ठिकाणी निवडणुका होणार आहेत आणि 6 जणांनी तरी काँग्रेसच्या माघार घेतलेली आहे. त्यामुळे अत्यंत विचित्र अशा पद्धतीचं चित्र पाहायला मिळालं विधान परिषदेत. पुन्हा एकदा धन्यवाद तुम्ही चर्चा केली. काँग्रेसने आत्मपरीक्षण करावं. धन्यवाद. आणि आता थेट जाऊयात पोल सेंटरला, पाहूयात आजच्या प्रश्नावरती कौल काय आलेला आहे. एकूण 38,000 मतं आलेली आहेत आणि महाविकास आघाडीवरती आजच्या परिस्थितीतील नामुष्की का आली? 54% लोक म्हणतायत भाजपचा घोडेबाजार, पण 46% लोक म्हणतायत की महाविकास आघाडीचं नेतृत्व कमकुवत आहे. आणि आता या सगळ्या विषयावरती आमच्या कार्यकारी संपादक सरिता कौशिक यांचा टेक काय हे आपण पाहूयात. सरिता. धन्यवाद पूर्वी. विधान परिषद निवडणुकीच्या उमेदवारी वापसीतच महायुती जिंकली हे स्पष्ट आहे. पण दुर्दैव हे की लोकशाही मात्र हारली आहे. आकडे बघितले तर महायुतीच जिंकणार होती. पण आता एवढं सगळं गोंधळ घातल्यावर, बंडखोरी, नाराजी नाट्य, पैशांचे आरोप झाल्यानंतर नक्की काय साध्य झालं हा प्रश्न आहेच. विरोधात उमेदवार नसणे हे वाईट आहेच, पण विरोधी पक्षांना विरोधात उभे राहायला उमेदवार मिळू नये हे त्याहूनही वाईट. तर उभे असलेल्या उमेदवारांनी पक्ष नेतृत्वाची तमा न बाळगता माघार घेत पक्षासमोर कुठलाच पर्याय न सोडणे हे त्याहून मोठं दुर्दैव. पण ही परिस्थिती नक्की कशामुळे आली? अर्थकारण हा आरोप होतोय, तो खरा नाही असं म्हणणं सुद्धा जनतेला वेड्यात काढणं ठरेल. बोलणं आणि मानणं ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. अर्थकारण हे एकमेव कारण असं विरोधी पक्ष फक्त म्हणत असतील तर ठीक आहे, पण जर विरोधकांचा ह्यावर विश्वास सुद्धा असेल तर मात्र त्यांची कीवच करावी लागेल. अनेक पक्षांनी अनेक कठीण काळ बघितले, पण तरीही असे काही कार्यकर्ते नेते असतात जे पक्षाला तरीही सोडत नाहीत. पण त्यासाठी प्रेम करणारे, संपर्क ठेवणारे, विश्वास देणारे, प्रेरणा देणारे, उत्साह वाढवणारे, खंबीरपणे उभे राहून स्वतः लढताना दिसणारे नेतृत्व हवं असतं. तू लढ, मी तुझ्या पाठीशी आहे हे निव्वळ शब्द नाहीत. राजकारणात हे फिलिंग आहे जे कार्यकर्त्यांना देणं महत्त्वाचं असतं. एकीकडे जर पैसा बोलता है होत असेल तर दुसरीकडे नेतृत्व हे प्रखर हवं. लढून माणूस हरू शकतो, पण न लढताच हार मानणे ह्याचे पक्ष, संघटन, कार्यकर्ते सर्वांवरच दूरगामी परिणाम होत असतात. पूर्वी सर्वसामान्यांना मात्र सध्या वेगळेच प्रश्न पडलेत. अमेरिका आणि इराण यांच्यातलं युद्ध थांबणार तरी कधी? हॉर्मुझची सामुद्रधुनी खुली होऊन सारं काही आधीसारखं होणार का आणि कधी? अहो, आमचं पेट्रोल, डिझेल, गॅस स्वस्त कधी होणार की होणारच नाही? असे प्रश्न या देशातील सर्वसामान्यांना पडलेले आहेत आणि अगदी तुम्ही आम्ही सगळेच हे कळकळीने विचारतोय. या प्रश्नाचं उत्तर आज खरं तर जगात कोणाकडे असेल तर ते फक्त अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे. त्यातल्या त्यात जमेची बाजू म्हणजे ट्रम्प यांना युद्धापासून रोखणारा निर्णय बुधवारी अमेरिकेमध्ये हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये झाला आणि जगासाठी युद्ध संपण्याची आशा जागी झाली आहे. त्यामुळे 0 आवरच्या दुसऱ्या सत्रामध्ये बघूया या संदर्भातल्या घडामोडी. आता तुम्हाला माहिती आहे की अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातल्या युद्धामध्ये शस्त्रसंधीनंतरही मागील 2 दिवसात एकमेकांवरचे हल्ले तीव्र झालेत. त्यामुळे या युद्धावरनं पुन्हा एकदा चिंतेचे ढग गोळा झालेत. आता या स्थितीत अमेरिकन सैनिकांना युद्धक्षेत्रातनं परत बोलवणारा प्रस्ताव
अमेरिकन लोकप्रतिनिधी सभागृहाने संमत केलाय. त्यामुळेच युद्ध थांबण्याची आशा सगळ्या जगाला निर्माण झाली आहे. पण त्याचवेळी ट्रम्प यांच्या इराणला धमक्या देणं सुरूच आहे. तिकडे इस्रायल आणि लेबनॉनमध्ये शस्त्रसंधी झाली आहे, पण इस्रायल हिजबुल्लावरचे हल्ले थांबवायला तयार नाही. त्यातच या युद्धावरनं ट्रम्प यांनी पुन्हा एकदा नाटो देशांवरती टीका करताना नाटोमधून अमेरिकी सैन्य कपातीचा निर्णय घेतलाय. आता अशा सगळ्या घडामोडी सुरू असताना ट्रम्प आता तरी युद्ध थांबवतील अशी छोटीशी आशा तर आहे, आणि त्यामुळेच आपला आजचा प्रश्न सुद्धा त्यावरच आहे. पाहूयात पोल सेंटरला. पाहतोय आजचा दुसरा प्रश्न. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर युद्धासाठी त्यांच्या देशातच निर्बंध. यानंतर अमेरिका इराण युद्ध थांबेल असं तुम्हाला वाटतं का? जरूर आम्हाला तुमचं मत सांगा. आता तुम्हाला माहितीच आहे की इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये 28 फेब्रुवारीपासून युद्ध सुरू आहे. या युद्धानंतर इराणने हॉर्मुझची सामुद्रधुनी बंद केली. त्याचा भारतासह सर्वच देशांच्या कच्च्या तेलाच्या वाहतुकीवरती भीषण परिणाम झाला. भारताची कच्च्या तेलाची 70% वाहतूक हॉर्मुझमधनं होते. त्यामुळे युद्धकाळामध्ये कच्च्या तेलाची प्रचंड दरवाढ झाली आहे. त्याचा परिणाम भारतातलं पेट्रोल, डिझेल आणि LPGच्या दरवाढीवरती अर्थातच झाली. भारत हा कच्च्या तेलासाठी आखातावरती अवलंबून आहेच, पण त्याखेरीज नॅचरल गॅस म्हणजेच CNG साठी सुद्धा ओमान, UAE या आखाती देशांवरती अवलंबून आहे. यामधूनच देशात महागाई मोठ्या प्रमाणावरती वाढत चालली आहे. आणि युद्धाचा असा फटका सर्वसामान्यांना बसलेला असतानाच अमेरिकेमध्ये झालेला निर्णय दिलासादायक ठरू शकतो अशी आशा नक्कीच निर्माण झाली आहे. आता या युद्धात 7 एप्रिलला शस्त्रसंधी तर झाली, तरीही अगदी आत्तापर्यंत अधूनमधून एकमेकांवरती लहान लहान हल्ले सुरूच आहेत. 2 दिवस आधी मात्र हल्ल्यांची तीव्रता वाढली आणि युद्ध भडकण्याची शक्यता पुन्हा बळावली. पण त्याचवेळी बुधवारी अमेरिकेमध्ये जो निर्णय झालाय तो अत्यंत महत्त्वाचा ठरतोय. आणि हाच निर्णय नक्की काय आहे, कशा पद्धतीने झालाय, आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात. त्यातून जगाला कसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे हेही तुमच्या लक्षात येईल. तर अमेरिकन प्रतिनिधी सभागृहाचा निर्णय आहे की इराणमधनं सैन्य परत बोलवण्याचा प्रस्ताव संमत करण्यात आलेला आहे. थोडक्यात अमेरिकेचं सैन्य तिथे राहू नये अशी इच्छा आहे. 215 विरुद्ध 208 मतांनी हा प्रस्ताव मंजूर झाला अमेरिकन प्रतिनिधी सभागृहामध्ये. ट्रम्प यांच्या पक्षातील चौघांचं सुद्धा प्रस्तावाच्या बाजूने मतदान होतं. इतर अनेक प्रतिनिधी ट्रम्प यांच्या युद्ध निर्णयाच्या विरोधात आहेत. ट्रम्प यांनी युद्धाच्या 60 दिवसात सभागृहाची परवानगी घेतली नसल्याचा ठपकाही त्यांच्यावर आहे. आणि आता हे युद्ध पूर्णपणे थांबण्याची आशा या कारणासाठी आहे की आता अमेरिकेचं जे रिप्रेझेंटेटिव्ह हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह आहे तेच त्यांच्या विरोधात आहे, त्यांच्या निर्णयाच्या विरोधात आहे. आणि आपलं अमेरिकन सैन्य आता परत यावं अशी इच्छा प्रतिनिधींनी व्यक्त केलेली आहे या वोटिंगच्या माध्यमातून. आता अमेरिकेच्या प्रतिनिधी सभागृहाने घेतलेल्या या निर्णयाचा नेमका परिणाम कसा असेल याबद्दल तज्ज्ञांचं मत काय आहे हेही आपण पाहूयात. सध्याची जी स्थिती आहे, इराण, US आणि इस्रायल आणि लेबनॉन ऑटोमॅटिक त्याच्यामध्ये सामील झाला आहे. आपण पाहतोय की जी स्थिती आहे ती काही कोणाला काही प्रेडिक्ट करता येत नाही किंवा सांगता येत नाही. ती खूपच अशी हलोखलाची स्थिती आहे. आणि ह्याच्यामध्येच आपण पाहतोय की US काँग्रेसनी रेझोल्युशन पास केलं आहे. त्यांच्या डेमोक्रॅटिक लोकांनी तिथे रेझोल्युशन आणलं होतं आणि असं म्हटलं जातं की काही रिपब्लिकन लोकांनी पण ह्याच्यावरती सपोर्ट केला आहे. आणि नो वॉर अगेन्स्ट इराण हे रेझोल्युशन त्यांनी पास केलं आहे. जेव्हा 1 मेच्या आसपास हे रेझोल्युशन पास होणार होतं तेव्हा ट्रम्पनी आणि रिपब्लिक लोकांनी त्याला स्कटल केलं होतं आणि हाणून पाडलं होतं. पण काल आणि परवा जेव्हा रेझोल्युशन पास झालं हे ट्रम्पसाठी एक खूप मोठा ड्रॉबॅक आहे. आणि आपण आता पाहू ज्या घडामोडी होतील. रोज वक्तव्य चेंज होतं. इराणनी तर क्लिअर म्हटलं आहे की जर का तुम्ही आमच्याबरोबर वाटाघाटी करायला तयार नाही आहे तर आम्ही युद्धासाठी तयार आहोत. तर तज्ज्ञही असं म्हणतायत की हा सगळा जो निर्णय झालेला आहे तो ट्रम्प यांच्यासाठी एक ड्रॉबॅक आहे, कारण आपल्याच पक्षाकडनं सुद्धा युद्ध थांबवण्यासाठी दबाव त्यांना येतोय. 4 प्रतिनिधी त्यांच्या विरोधात गेलेत आणि युद्धबंदीचा प्रस्ताव मंजूर झालाय. त्यामुळे आता डोनाल्ड ट्रम्प हे अगतिक झाल्याचं दिसतंय आणि या अगतिकतेतून आलेल्या पोकळ आवेशातच त्यांनी पुन्हा एकदा इराणला उद्ध्वस्त करण्याची धमकी दिली आहे.
युद्धबंदीबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही, पण सर्व काही सुरळीत झालं तरच इराणच्या सर्वोच्च नेत्याला भेटण्याची आशा त्यांनी व्यक्त केली आहे. We could go another 2-3 weeks and just wipe everybody out. I'd rather not do that. Very easy to do. They're ready to do it. They want to do it. They want to do it. But if we can get something down in writing which will accomplish the same thing without killing everybody, I'd like to do that. इराणमधून सैन्य माघारीचा निर्णय अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हने आता घेतलेला आहे. त्याचवेळी इस्रायल आणि लेबनॉनमध्ये शस्त्रसंधी होण्याचीही शक्यता आहे. याबाबत अमेरिकेमध्ये ठोस चर्चा झाली आहे. युद्ध थांबण्यासाठी हेही आशादायी चित्र आहे. पण जरा थांबा, हे सगळं दिसतं तेवढं सरळ सोपं नाही आहे. लेबनॉनला हेजबुल्लाच्या प्रभावापासून मुक्त करणं हेच लेबनॉन आणि इस्रायल या दोन्ही देशांचं समान ध्येय असल्याचं इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी म्हटलंय. त्यामुळे ती शस्त्रसंधी दिसते तशी सोपी नसेलच. तज्ज्ञांनी सुद्धा ABP माझाशी बोलताना यावर आणखीन प्रकाश टाकलाय. आपण पाहूयात तज्ज्ञांचं म्हणणं काय आहे. हिजबुल्लाच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवरचे हल्ले थांबवले. त्याचबरोबर लिट्टनी नदीच्या दक्षिणेला असणाऱ्या सदन लेबननमधून माघार घेऊन त्या ठिकाणी फक्त आणि फक्त लेबननच्या आर्म्ड फोर्सेसचंच अस्तित्व राहील याला त्यांनी मान्यता दिली तर इस्रायल आणि लेबनन यांच्यामध्ये शस्त्रसंधीचा करार होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. मुळातच आज घडीला अमेरिकेला इस्रायलकडून लेबननवरचे हल्ले थांबवायचे आहेत, कारण इराण सोबत जर अमेरिकेला करार करायचा असेल तर इराणची एक महत्त्वाची मागणी म्हणजे अमेरिका त्याचबरोबर इस्रायलनं इराण समर्थित वेगवेगळ्या संघटनांवर आणि त्यातल्या त्यात लेबननवरचे हल्ले थांबवणं हे अत्यंत आवश्यक आहे. इस्रायलनं सुद्धा असा करार करण्यासाठी एक प्रकारे सहमती दर्शवलेली आहे. पण याच्यातली सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे आज घडीला हिजबुल्ला हा नॉन स्टेट ऍक्टर आहे. लेबननमध्ये जरी त्याचं अस्तित्व असलं तरी त्यावर संपूर्ण प्रभाव हा इराणचा त्या ठिकाणी आहे आणि शिया बहुल अशा प्रकारचा हा हिजबुल्ला दहशतवादी गट असल्यामुळे इराण सांगेल त्याचप्रमाणे हिजबुल्ला हा आतापर्यंत कारवाई करत आलेला आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा तो करत राहील. खरोखरच लेबनन सरकारचं आणि लेबनीज आर्म्ड फोर्सेसचं हिजबुल्ला गटावर कुठलंही कंट्रोल नाही. लेबनन सरकारचं जरी म्हणणं असलं की आम्ही इस्रायलशी अशा प्रकारचा शांतता करार करण्यासाठी तयार आहोत, तरी खरोखरच हिजबुल्लाचे दहशतवादी या कराराच्या अटी शर्ती मानतील का? लिट्टनी नदीच्या दक्षिणेला असणाऱ्या सदन लेबननमधून संपूर्णतः आपलं बस्तान तिथून हटवतील का याविषयी आज सुद्धा साशंकता आहे. वरकरणी जरी हा शांतता करार झाला तरी हा शांतता करार किती टिकेल याविषयी साशंकता आहे. आता युद्ध संपण्याच्या आशा पल्लवित झालेल्या आहेत हे खरं आहे, पण त्याच्यामध्ये अडथळे आहेतच. आणि आता त्यातच डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा नाटोवरही राग काढलाय. हॉर्मुझ इराणच्या तावडीतनं सोडवण्यासाठी नाटोने मदत केली नाही आणि तो राग ट्रम्प यांच्या मनात आहे. त्यामुळे त्यांनी नाटोमधनं काही प्रमाणामध्ये अमेरिकी सैन्य माघारीचा निर्णय घेतलाय. नक्की कसला कसला समावेश त्यांच्या या सगळ्या सूचनेत आहे या पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. नाटोतून हे माघारी बोलवणार अमेरिका, नक्की काय काय रिसोर्सेस माघारी बोलवणार? अत्याधुनिक लढाऊ विमानं परत बोलवणार, हवेतून हवेत इंधन भरणारी विमानं सुद्धा परत बोलवणार, अत्याधुनिक ड्रोन्स, क्षेपणास्त्र सामग्री, युद्धनौका, नौदलाचे हेलिकॉप्टर्स, लढाऊ विमानं, असा एक मोठा जी एक युद्ध सज्जता असते ती कमी करणार नाटोतली, असा अमेरिकेचा सगळा विचार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांचा विचार आहे. आता तुम्हाला हेही आठवत असेल की 2 दिवसांपूर्वी आखातामध्ये हल्ले प्रतिहल्ले झाले. युद्ध पुन्हा एकदा भडकण्याची शक्यता तीव्र झाली आणि ती प्रामुख्याने इराणच्या कुवेतवरच्या हल्ल्यामुळे तर आणखीन भडकलेली होती. कुवेतमधल्या अमेरिकी तळाला लक्ष्य करताना इराणने तिथल्या विमानतळावरती ड्रोन टाकला. तब्बल 50 किलो स्फोटकांचं शाहेद 136 या जातीचं हे ड्रोन अत्यंत वेगाने विमानतळाच्या छताला धडकलं आणि त्यानंतर मोठी आग लागली. या भीषण हल्ल्याचा आज व्हिडिओ सुद्धा समोर आलाय आणि तो अक्षरशः धडकी भरवणार आहे. तोच व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवतोय. आणि या हल्ल्यामध्ये 60 जण जखमी झाले होते. आता या सगळ्या युद्धाच्या अनुषंगाने जो प्रश्न विचारलाय त्याच्यावरती सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया आपण पाहूयात मीडिया सेंटरला. यूट्यूबवरनं दीपक मानसिंगे म्हणतायत, काही पण असो सध्याच्या परिस्थितीत युद्ध थांबवणं महत्त्वाचं आहे.
पंतप्रधान मोदींनी जगातील प्रमुख देशांशी चर्चा करून युद्ध थांबवलं पाहिजे, हेच सर्वांच्या हिताचं आहे. युट्यूबवरची पुढची प्रतिक्रिया शौनक भिडे यांची आहे. युद्ध थांबेल की नाही माहीत नाही, पण आता सगळं जग वैतागलंय या युद्धाला. फेसबुकवरनं युद्ध हे कोणालाच परवडणारं नाही, त्यामुळे सर्वसामान्य जनता होरपळते. डोनाल्ड ट्रम्प स्वतःबरोबर अमेरिकेची जगासमोर नाचक्की करतायत असं खुद्द अमेरिकेच्या जनतेला वाटायला लागलंय, असं दीपक पाटील म्हणतायत. फेसबुकवरनंच पुढची दत्तात्रय अवताडे यांची प्रतिक्रिया आहे. अमेरिकेचं युद्ध धोरण मानवतेला कलंक आहे. इंदिराजी असत्या तर नक्कीच एवढं युद्ध पेटलं नसतं. फेसबुकवरनंच पुढची रितेश थारेवाल यांची प्रतिक्रिया आहे. केवळ अमेरिकेवरील निर्बंध आल्यामुळे इराण शांत बसेल असं नाही. इराणचा अणु कार्यक्रम आणि त्याची प्रादेशिक धोरणं यामुळे इस्रायल आणि इराणमध्ये संघर्ष झाल्यास अमेरिका नको असतानाही या युद्धात ओढली जाऊ शकते. आणि आता थेट पोल सेंटरला आपण बघणार आहोत. दुसऱ्या प्रश्नावरती महाराष्ट्राचा कौल काय? डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरती युद्धासाठी त्यांच्या देशातच निर्बंध, यानंतर अमेरिका इराण युद्ध थांबेल असं वाटतं का? 33,000 मतं आली आणि 78% लोकांना आशावाद आहे की हो युद्ध थांबेल. 22% लोक अजूनही त्यांना संशय वाटतोय, ते म्हणतायत नाही थांबणार युद्ध. आणि याबरोबरच 0 आवरमध्ये आज आपण इथेच थांबतोय. पाहत रहा ABP माझा.